नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा. तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये. तर आज आपण पाहणार आहोत उपवासाची बटाटा पुरी. एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये समजावून सांगितले आहे मी यामध्ये. अगदी घरगुती व कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे मी उकडलेले बटाटे घेतले आहेत. तर येथे हे मी 2.5 बटाटे घेतले आहेत, कारण हे माझ्याकडे छोटे अवेलेबल होते. जर मीडियम साईजचे असेल तर तुम्ही येथे 2 बटाटे यूज करू शकता. तर त्याची मी साल काढून घेतली आहे. आता आपण हे किसून घेऊया. तर हे किसणीने किसून घ्यायचे, जेणेकरून आपण पिठामध्ये मिक्स करू तर सर्व प्रमाणात व्यवस्थित मिक्स होईल. तर येथे आपले बटाटे किसून झालेले आहे. आपण त्यामध्ये अर्धा कप वरईचे पीठ घालून घेऊया. तर येथे माझ्याकडे 1/4 कप म्हणजे 30 ml चा कप आहे. तर मी ते 2 कप म्हणजे अर्धा कप इतके पीठ घेतले आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालून घेऊया. येथे मी 1 टीस्पून लाल तिखट घातले आहे. तुमच्याकडे उपवासाला लाल तिखट चालत नसेल तर तुम्ही येथे हिरवी मिरची वाटून घालू शकता. तर येथे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. त्यामध्ये पाव टीस्पून मिरेपूड, हाफ टीस्पून जिरेपूड. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पहिले असेच बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. जर पाण्याची आवश्यकता लागली तरच पाणी आपण यूज करणार आहोत. तर येथे आपले पुरीचे पीठ मळून होत आले आहे. ह्यामध्ये मला पाण्याची गरज लागली नाही, परंतु तुम्हाला लागलेच तर तुम्ही 1-2 टेबलस्पून पाणी यूज करू शकता. आपल्याला हे पीठ घट्टसरच मळायचे आहे. जसे आपण पुरीसाठी मळतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचे आहे. तर येथे अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घेतले आहे. तर याला आपण थोडेसे तेल लावून परत एकदा मळून घेऊया. तर येथे पीठ व्यवस्थित मळून झाले आहे. आपण 5 मिनिट साईडला ठेवून देऊया. जास्त वेळ नाही ठेवायचे. तर येथे मी पुरी बनवण्यासाठी दूध पिशवीचा कागद घेतला आहे. तुम्ही या जागी कुठलाही प्लॅस्टिकचा कागद यूज करू शकता. व्यवस्थित स्वच्छ धुवून यूज करायचा. तर येथे आपले आता पुरीचे पीठ भिजलेले आहे. तर कागदाला मी पहिले थोडे तेल लावून घेते. तर येथे कागदाला तेल लावून झाले आहे. आता आपण पुरी बनवण्यासाठी घेऊया. तर आता आपण पिठामधनं एक छोटासा गोळा काढून घेऊया. जेवढी आपल्याला पुरी बनवायची त्या प्रमाणात आपण घेऊया. तर अशा प्रकारे हातावरती वळवून घ्यायचा. आता तो कागदावर ठेवून आपण तो थापून घेणार आहोत. तर येथे पुरी थापण्यासाठी थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण पुरी थापून घेऊया. तर ही पुरी जास्त पातळही नाही, जास्त जाडे नाही, मिडियम साईजची आपण थापून घेणार आहोत. तर येथे पहा आपली पुरी थापून झालेली आहे. एवढ्या पद्धतीने जाड प्रमाण ठेवायचे, जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही. तर आता आपण तळण्यासाठी घेऊया. तर येथे मी कढईमध्ये ऑलरेडी तेल तापण्यासाठी ठेवले होते. मिडियम फ्लेमवरती हे तेल तापून घेतले आहे. तर येथे आपले तेल मिडियम प्रमाणात तापलेले आहे. तर आता कागदावरनं पुरी आपण अलगद काढून घेऊया आणि तेलामध्ये सोडून देऊया. तर येथे पुरी सोडल्या लगेच तिला हलवायचे नाही. जोपर्यंत ती थोडीशी फुलून वर येत नाही तोपर्यंत तिला हात लावायचा नाही. तर येथे पहा पुरी थोडीशी फुलून वर आलेली आहे. तर आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने थोडी तिला प्रेस करून घेऊया. असे केल्याने पुरी फुलण्यास मदत होते. तर 1 मिनिटानंतर आपली पुरी व्यवस्थित फुललेली आहे. आता आपण तिला पलटवून घेऊया. तर ही पुरी तळण्यास आपल्याला 2 ते 3 मिनिट लागतात. तर येथे आपली पुरी तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण पुरी करून घेणार आहोत. तर येथे आपली दुसरी पुरी देखील तयार आहे. तर आपण आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया. याचप्रमाणे आपण संपूर्ण पुऱ्या तळून घेणार आहोत. तर येथे आपल्या सर्व पुऱ्या तयार आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या सर्व पुरी तयार आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.